समचरण दृष्टी विठेवरी साजनी तेते माझे हरी वृत्ती राहो अनेक न लगे माईक पदार्थ तेते माझ्या अर्थ नको देवा। सालाबाद प्रमाणे सरवडे गावामध्ये पुण्य सलीला दूधगंगेच्या परम पावन अशा किनाऱ्यावरती वसलेले हे सरवडे गाव आणि त्याच्यामध्ये भगवान शंकर भगवान विठ्ठल रुक्मिणी मूर्ती स्थापित आहेत या ठिकाणी। आणि भगवान विठ्ठल रुक्मिणी माता ज्ञानोबा तुकोबरा यांच्या सानिध्यामध्ये या ठिकाणी पहिला दिवस परम भाग्यानं माझ्या वाट्याला आलेला आहे। ही सेवा त्रिशतकोत्तरी अमृत महोत्सव संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरा यांच्या वैकुंठ गमन सोहळा त्या वर्षी उत्कृष्ट वातावरणामध्ये आणि एक नियोजनबद्ध पद्धतीने चालू असताना पुढे होणार आहे या उद्देशानं गाथा भगवान संत श्रेष्ठ तुकोबरा यांच्या या गाथेवरती प्रवचनाची सेवा आहे आणि त्याकरता नियोजित अभंग जो आहे तो पहिला घेतलेला आहे। आज पहिला दिवस असल्यामुळे या अभंगामध्ये तुकोबरा काय वर्णन करतात तर समचरण दृष्टी विठेवरी साजे तेते माझी हरी वृत्ती राहो। तुकोबरा म्हणतात भगवंताचे चरण सम आहेत, त्यांची दृष्टी सम आहे आणि ते विटेवरती उभा आहेत, अशा ठिकाणी माझी वृत्ती काय हो राहो अशी प्रार्थना करतायत। आणि मग याच्या व्यतिरिक्त मला काही नको आहे, अनेक न लगे माईक पदार्थ तेते माझे अर्थ नको देवा। ब्रह्मादिक पद सुद्धा दुःखरूप आहेत याचं कारण सांगतात। ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेते दुश्चित्त जणी जडोदेसी। तर तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत। या ठिकाणी विधी आहे, निषेध आहे, स्वीकार आहे, त्याग आहे। तेते माझी हरी वृत्ती राहो हा विधी आहे आणि तेते माझे अर्थ नको देवा हा त्याग आहे। विधी आणि त्याग ह्याची रूपता कशामुळे झालेली आहे तर तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, ते वर्म कळालं त्यामुळे विधिनिषेधाचा भाव तयार झालेला आहे। वास्तविक तुकोबरा मुक्त अवस्थेतले महात्मे आहेत, पण जगदाच्या दृष्टीनं साधक अवस्थेमध्ये येऊन काही वेळ बोलावं लागतं, कारण साधकाला साधक अवस्थेमध्ये येऊन तत्वज्ञानाचा बोध केल्यानंतर जरासं नाही का साधक अवस्थेमध्ये येऊन बोलावं लागतं काही वेळ, की अशा प्रकारे साधनेच्या माध्यमातून साध्य प्राप्त करता येतं हा भाव तयार करून सांगावा लागतो। त्यामुळं तुकोबरा इथं बोलताना साधक आहात या प्रकारचा भावच घेऊन बोलतायत। तेते माझी हरी वृत्ती राहो, वास्तविक वृत्ती तुकोबरांची नाही का तिथं आहे ना, तिथं निरंतर त्या अवस्थेमध्ये आहेतच ना ते, पण तरी पण राहो ही प्रार्थना कशा करताय कारण साधन अवस्थेमध्ये येऊन बोलतायत, साधक अवस्थेमध्ये येऊन बोलतायत म्हणजे जिज्ञास वृत्तीता। कारण पामर हा व्यक्ती आहे, पामर जो आहे तो शास्त्र नाही का शास्त्र संस्कार रहित केवल विहिताभित भोगेच्छुक विषयेच्छुक जो आहे त्याला पामर म्हणतात। विषय आहे तो शास्त्रयुक्त शास्त्राधारे विषयेच्छुकता त्याच्या अंतःकरणात आहे, पण जिज्ञासू जो आहे तो ज्ञानेच्छुक आहे, ज्ञानाची त्याला इच्छा आहे। मुमुक्ष आहे तो जीवनमुक्त ज्ञानीच आहे, त्यामुळे इथं जिज्ञासू जो आहे तो जाणण्याची इच्छा करतो, ज्ञानाची इच्छा करतो, विचार करतो नाही का, विचाराचा भाव त्याच्यामध्ये आहे। आणि मग त्याचा विचार कसा तयार होतो, तो विचाराची रूपता त्याची कशी आहे, जिज्ञासूची विचाराची रूपता विवेक वैराग्यपूर्ण, कारण विचार पामर सुद्धा करतो, पण तो विचार कसला करतो पामर हा नाही का, खावे प्यावे ल्यावे हे विषयीचा रूपत आहे, खावे प्यावे ल्यावे असा सुद्धा विषयी, पण पामर विचार करून करून काय करतो, कसा विचार करतो म्हणाल तर त्यांचा विचार एकच आहे की विषयांचं मग विहित असो अथवा निषिद्ध असो इच्छुक आहेत विषयाची, पण जिज्ञासूला विवेक झालेला आहे,
विवेक आहे, वैराग्य आहे. खरं काय खोटं काय कळालंय आणि मग खऱ्याचा स्वीकार आणि खोट्याचा त्याग, चांगल्याचा स्वीकार आणि वाईटाचा त्याग हे सहज त्यांच्याकडं होऊन गेलेलं आहे. आणि म्हणून प्रवृत्ती ज्ञानाची आहे, मिळावं ज्ञान, आणि त्या ज्ञानाच्या दिशेने त्यांचा प्रवास असतो. ही जी भावरूपता आहे ती कोणाची आहे म्हणाल? ही भावरूपता आहे जिज्ञासू वृत्तीची. जिज्ञासू हा कर्तृतंत्रातून मुक्त होऊन वस्तुतंत्राच्या दिशेने त्याचा प्रवास चालू आहे. उपासना आणि कर्म हे कर्तृतंत्र आहेत, ज्ञान हे वस्तुतंत्र आहे. कारण वस्तुतंत्र हे असं असतं की जे वस्तूच्या आधारावरती आहे, कर्त्याच्या आधारावरती नाही. ज्ञान व्हावं असं कर्त्याला माफ वाटतं, पण ते ज्ञान कवा व्हायचं हे त्याच्या हातात नाही. त्यामुळे स्वतंत्र नाही. ज्ञानप्राप्तीमध्ये तो स्वतंत्र नाही. उपासनेमध्ये स्वतंत्र असतो काय वेळ, उपासना करण्यामध्ये. म्हणून उपदेश केला जातो, हा उपासना करा, नाही का, करा, त्याची भक्ती करा, नामचिंतन करा. उपासना करण्याकरता उपदेश होतो. आणि जी ज्ञानोत्तर उपासना आहे त्याचीही स्वभावता असते, सहज असते. त्यामुळे कर्तृतंत्र अवस्थेमध्ये कर्म उपासना आहे, पण वस्तुतंत्र असणारं ज्ञान आहे. कारण ज्ञान हे वस्तू रूपातनं त्या अनुभूतीच्या ठिकाणी देत, वस्तुतंत्र आहे. कारण परमात्म्याचं एक नाव आहे वस्तू. काय नाव आहे? वस्तू. येत परमात्मा इसे जे एक वस्तू असे. परमात्मा ही वस्तू आहे आणि ते जया दिसे ज्ञानास्तव, ज्या ज्ञानानं प्रतितीला येते ती, बरं का. म्हणून ही वस्तुतंत्रता आहे. वस्तू होणी ओटी कवणे कुजो, काय शब्द आहे? काना वचनाची भेटी सरसीचं पैकी रेटी. वस्तू होणी ओटी कवणे कुजो, वस्तूची प्रतिती यायची असेल तर मग काय आवश्यक असतं? वस्तू ही ज्ञानानं प्रतितीला येते. अज्ञानाचं निवर्तन करण्याचं ज्ञान काम करतं आणि त्या पद्धतीनं कर्तृरूपामध्ये जरी असला, कारण कर्ता हा कर्ता रूपामध्ये केव्हा असतो? स्वप्नावस्थेमध्ये कर्तृता आहे का? सुषुप्ती अवस्थेमध्ये कर्तृपणा आहे का? सुषुप्ती अवस्थेमध्ये कर्तृपणाचा भाव आहे का? कारण काय असतं बघा की जागृतमध्ये वृत्ती, वासना, बरं का, आणि त्यांचे संस्कार, अंतकरण याच्या सहित आपण जगद्रूपतेनं प्रतितीला येतो. वृत्ती आहे, वासना म्हणजे इच्छा, अभिलाषा, इच्छा आहेत, नाही का, आणि त्याबरोबर अंतकरण. स्वप्नामध्ये किती राहतं यातलं? वासना म्हणजे अभिलाषा, किंवा त्यालाच वासना म्हणजे इच्छा आपण म्हणू, त्यात परत इच्छा, अभिलाषा आणि काय? अंतकरण, एवढंच राहील. आणि सुषुप्तीमध्ये ह्यातलं काय असेल? आता संस्कार रूपातच आहेत हे दोन्ही. संस्कार म्हणजे लुप्त रूपात, कारण इंद्रिय त्या ठिकाणी नाही आहेत. अंतकरण नावाची गोष्ट सूक्ष्म अविद्यावृत्ती आहे. अंतकरण स्वतंत्र नाही. त्यामुळे ती वृत्तीरूपतेनं प्रतितीला यायचं असेल, वृत्ती प्रस्तुत व्हायची असेल, अंतकरणाच्या वर्तृरूपता येते, त्यावेळी प्रमात्रित्व सिद्ध होतं. प्रमात्रिता सिद्ध होण्याकरता जागृत अवस्थेची रूपता आहे. आणि त्या जागृत अवस्थेमध्ये ज्ञानाची रूपता जेव्हा होईल, मी कोण आहे. स्वप्नामध्ये ज्ञान झालं, स्वप्नात ज्ञान झालं, बरं का महाराज, स्वप्नात ज्ञान झालं. स्वप्नात ज्ञान झालं, स्वप्नातलं ज्ञान जागृतीत टिकेल का हा प्रश्न आहे. टिकलं तर काय हरकत नाही, पण जागृतीत टिकेल नाही. पण स्वप्नातलं ज्ञान कसं आहे? स्वप्नी जे चैले जाईल. पण स्वप्नात दृष्टांत संतांना होऊ शकतं. संत हे श्रेष्ठ आहेत, संतांच्या बाबतीतला भाग वेगळा आहे. ते जागृत स्वप्न सुषुप्ती नाटवे, पाहता रूप आनंद साठवे. जागृत स्वप्न सुषुप्तीच्या अतीत अवस्थेचं रूपता त्यांची. आम्ही प्रत्येक अवस्थेमध्ये अहमपणा करून असेल, पण ते त्या अवस्थेमध्ये अहमपणा करून नाही आहेत. त्यामुळे ते तदाकारतेमध्ये समरूपात आहेत, समान अधिष्ठेंचं स्वीकृत आहे. त्यामुळं कर्तृतंत्रच्या पलीकडे जाऊन वस्तुतंत्र ही स्वीकृत असेल तर तिथं अनुभवाच्या दिशेनं प्रवास होतो. मग तिथं उपदेश केला जातो. उपदेशाची प्रकारता अशी असते
की जे युक्तियुक्त असते, अनुभवयुक्त असते, प्रमाणयुक्त असते. त्याला कुठलं तरी शास्त्रीय प्रमाणाची गरज आहे, कुठली तरी युक्ती द्यायची गरज आहे आणि कोणाला तरी त्याचा अनुभव असण्याची गरज आहे, नाही का. म्हणजे श्रवण हा शब्द आहे ते शास्त्र प्रमाण देऊन असतो. श्रवण हा शब्द कोणीतरी शास्त्रीय चिंतन मांडतं, म्हणजे गुरु आपल्याला उपदेश करतात, ते कोणत्या तरी शास्त्राच्या आधारे शास्त्रीय वाक्यच उपदेशित करतात, त्याला महावाक्य म्हणतो आपण, नाही का. त्यामुळे शास्त्र आहे, दुसरा युक्ती आहे. शास्त्राद्वारा केवळ बोध केल्यानंतर लगेच पटला जातो आणि पटल्या कानावचनाची भेटी सरसीचं पैकी रेटी वस्तू होणे टिकवणे कुजो. अनुभूती लगेच प्रत्यक्ष असेल तर मग तिथं आता युक्तीची गरज नाही. युक्ती केव्हा द्यावी लागते? जेव्हा शास्त्र पटत नाही तेव्हा युक्ती द्यावी लागते. आणि शास्त्र नाही पटलं तर युक्ती, म्हणजेच मग मनन. श्रवणानंतर काय आहे? मनन. आणि मननानंतर निधिध्यासन, मग अनुभवाच्या दिशेचा प्रवास. कोणाला तरी हे विषय अनुभव आलेले काय, मग अनुभवाच्या दिशेनं आपला भाव तयार होतो, सतत एकतानत्वेनं अनुभव. मग युक्ती पटत नाही, युक्तीनं सुद्धा सिद्ध होत नाही, त्यावेळी तिथं तदाकारतेचा अनुभव व्हावा लागतो. म्हणजे श्रवणानंतर मनन, मननानंतर निधिध्यासन हा क्रम करावा लागतो, नाही का. आणि या क्रमानं अनुभूतीच्या दिशेनं आपला प्रवास होतो. म्हणून हा सगळ्यात पहिला हा क्रम कुठनं चालू होतो महाराज? वस्तुतंत्राच्या दिशेचा आहे. आणि तिथं काय सांगितलं मगाशी? वस्तुतंत्र सांगत असताना ज्ञानादेव तु कैवल्यम, पण तेवढा अधिकार तयार व्हावा लागतो अगोदर. वैराग्य आणि विवेक, साधनाची बैठक असणं गरजेचं आहे. साधनताच अंतकरण वृत्तीमध्ये नसतील, आणि ही साधनता कशाने येते महाराज? साधनतेकरता काय मार्ग आहेत? अगोदरची भावरूपता आपली समजून जायला पाहिजे. मग पामर जर असेल तर तो पामर तिथंही उपदेश होतो, पण तो उपदेश पटत नाही त्यांना. तुकोबरा म्हणतात, तुकोबरा करतात, पामरांना उपदेश करत नाहीत असं नाही, करतात, पण काय करीत नाही का. तुकोबरा पुढे शिंदळीचे रडतील असं वर्णनच करतात. नायकिते बटकीचे पुढे शिंदळीचे रडतील. तुकोबरा म्हणतात, वाजत असे बोम कोणी नायकती कानी, हरी हरी न म्हणे येतं याची थोर. मग नाथ महाराज म्हणतात, अशांना उपदेशच करू नये. क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैसा, व्यर्थ आपली वाचा शिरू नये. म्हणजे पामरांना उपदेश होत नाही का? होतो की. पामरांना सगळ्यांना करता, संतांचा उपदेश जगातल्या प्रत्येक जीवाकरता आहे, पण जीवाकरता प्रत्येकाकरता जरी असला तर ते समजून घेता येत नाही. त्यामुळं पामर अवस्था आहे, कळत नाही. कारण का? विषयाभिलाषा. बरं, ती पण विहित निश्चित कशीही असो, विहितच नाही निश्चित ही. मग निश्चित आणि विहित, विहितांच्या ठिकाणी आता जरासा उपदेशाचा परिणाम झालाच असला तर मग जरा निश्चिताचा सोडून विहिताकडं माणूस जातो. हां, नुकतं निश्चित राहून द्या. कारण का? पाप नको. कारण निश्चितामुळं काय होतं? निश्चित कर्माची फलता काय आहे? पाप होतं. मग विहित कर्म करावं, शास्त्र सांगितले सांडावे, राज्यही तृण मानावे, घेवे या आगवी विशिरू, शास्त्राप्रमाणे आपण आचरण करावं, हा भाव झाला. पण तिथं ही सकाम रूपता असेल तरी सकामतेमुळं अजून तिकडला प्रवास सोपा झालेला नाही. अजून कामना आहे मनात, अभिलाषा आहे. मग स्वर्गातलं सुख भोग, मग पुण्यात्मके पापे नाही का, आणि स्वर्गा जायचे आणि पापात्मक पापे नाही का, नरका जायचे. आणि माते जेने पाविजे ते शुद्ध पुण्य. ते शुद्ध पुण्य म्हणजे नेमकं कोणतं पुण्य? तर निष्काम कर्म. निष्काम कर्म, कर्म दोन रूपात होईल, सकाम कर्म आणि निष्काम कर्म. सकाम कर्म ते पुण्याची उत्पत्ती करून देईल आपल्याला. त्यामुळे तेही शास्त्रानं, वेदांत शास्त्रानं त्याचाही स्वीकार सांगितलेला नाही. सकाम कर्मानं पुण्य होईल, निष्काम कर्मानं आणि सकाम कर्मानं पुण्य आणि निश्चित कर्मानं पाप. त्यामुळे दोन्हीचाही स्वीकार नाही आहे. बरं, जर मग म्हटले तुम्ही मग सोडून द्यावं काय? नाही का, निष्काम कर्म, सकाम कर्म, सकाम शब्दच त्या ठिकाणी बाजूला केला पाहिजे.
मग निष्काम कर्म तर मग कर्मच कशाला करायचं हा प्रश्न. अर्जुन सुद्धा देवाला तेच म्हणतो, तुम्ही जर मला बुद्धियोग श्रेष्ठ मानताय मग कर्मामध्ये का आवडतं. जायसी चेत कर्म नसते मता बुद्धिम जनार्दन तत्किम कर्मणी घोरे माम नियोजयसी केशव. देवा तुम्ही जर बुद्धियोग श्रेष्ठ मानताय तर मग कर्मामधली प्रवृत्ती काय. मला कर्मातच कर्मच नको, राहू दे. सकाम कर्मही नको आणि निश्चित कर्मही नको, कर्मच राहू दे असं जर म्हटलं तर चालेल का. निष्काम कर्म ही रूपता कशाला घ्यायची म्हणते. असं कर्म नको, ज्ञानात देव कैवल्य ज्ञानाच्या दिशेचा प्रवास करू म्हटले. ज्ञानामध्ये प्रवास व्हायचा असेल तर विधिवत प्रपंच त्याग हा भाव सांगितलाय. असं तसं सोडून जाता येत. आणि जोपर्यंत निश्चय अवस्थेचा अनुभव होत नाही तोपर्यंत निश्चय होत नाही तोपर्यंत शास्त्राला सोडून चालत नाही. शास्त्र म्हणजे कुठलं शास्त्र. निष्काम कर्म अपेक्षित असणारं शास्त्र आणि सकामतेचंही चिंतन करून देतं ते पण शास्त्रच आहे. शास्त्राद्वारा सकामतेचं सकाम अपेक्षित असणाऱ्या सकाम कर्म करणाऱ्या अवस्थेची फळं देताना कुठं सुद्धा शास्त्र काम करतंच की तिथं. यज्ञाधिक क्रिया करताना शास्त्र काम करत नाही का तिथं. करतं ना महाराज. तर शास्त्राच्या द्वाराच मोक्षाची अनुभूती आहेत. वर्णन माऊली काय करतात. वेदाधारे बोलती केवळ कर्म प्रतिष्ठती परी कर्मफळी आसक्ती धरून या. वेदाधारे बोलतात पण कर्माचीच प्रतिष्ठापना करतात आणि कर्मफळाची अपेक्षा करून करतात. त्याच्याकरता शास्त्र जरी असलं, शास्त्राद्वारा जरी प्रचितीत असलं तरीसुद्धा निश्चित कर्म जे आहे ते तर लांब गेलं. विहित कर्म आहे, त्या विहित कर्मामध्ये सकाम कर्मापेक्षाही निष्काम कर्म करावं. कारण ते कर्मफळ ईश्वरी अर्पे तत्प्रसादे बोधोद्दीपे ह्याला कामाला येतं. कर्मफळ जर ईश्वराला अर्पण केलं त्यापासून बोधाची उत्पत्ता होते. ते बोध उद्दीपे ते रज्जुज्ञान लोपे वेळाशंका. कर्मफळ ईश्वराला अर्पण केल्यानंतर काय फळ होतं तर बोधाच्या दिशेनं प्रवास होतो. कोणत्या दिशेनं. बोधाच्या. कारण बोध म्हणजे ज्ञान. इथं बोध उद्दीपे ज्ञान उद्दीपे म्हणजे उत्पन्न होतो असा पण अर्थ केवळ म्हणता येत. उद्दीपे बोधू उद्दीपे ते रज्जुज्ञान लोपे वेळशंका म्हणजे तो बोध प्रगट होतो असं म्हणायला काय हरकत नाही. पण तो अजून त्याची क्रमिकता केल्यावर प्रगट होतो बरं का. पण इथं अधिष्ठान तयार होतं. जेव्हा अधिष्ठान तयार झालं समजा ते मिळाल्यासारखंच आहे. निमित्त मात्र उपदेश आहे. अधिष्ठान तयार होतं त्यावेळी ती वस्तू काय झालेली आहे मिळाल्यासारखीच आहे. आता काय त्यांना अडवण्यासारखं आता दुसरं कुठलं राहील. कारण कर्माच्या अवस्थेमध्ये निष्कामता आलेली आहे. बीज भाजवणी केली नाही म्हणजे आता ती वासनेचे बीज जळली जाईल तो बघा. पण निष्काम कर्मानं काय केलंय त्यांचं कर्मबंधन संपत. कर्माभावरूपी मोक्ष त्यांना लांब राहिलेला नाही. म्हणून बोधुद्दीपे ते तर रज्जुज्ञान लोपे व्याळशंका. रज्जुज्ञान लोपे व्याळशंका. विषय काय निष्काम कर्म तरी का तर याच्याकरता की निष्काम कर्म न करता माणूस कधीच राहू शकत नाही. या जगतामध्ये बिना कर्माचं कोण राहू शकतं का. माऊली ओळी देतात कर्मे बांधिला. हा लोक कर्मे बांधिला. कर्मानं बंदिस्त आहे. नवे नवे नाही म्हटलं तरी ते आपल्या हातनं होईल. तुम्ही नाही म्हटलं तर होईलच की नाही का. पाण्यात पडल्यानंतर मी बिना पोहायता मी तरणार पलीकडं असं म्हणता येईल का. तिथं पोहावं लागणार. हातपाय हलवले तर तरलं जाणार बरोबर ना पाण्यामध्ये पडल्यानंतर. मग जसं समजा माऊली उदाहरण देतात नात्री तृप्तीची जे तरी कैसेनी पाकू न कीजे की सिद्धूही सेविजे न सेविजे केवी सांगे. तृप्तीची इच्छा केली आणि पाक करायचं नाही म्हटलं तर तृप्ती पूर्ण कशी होणार. जोपर्यंत संगू प्रकृतीचा तवरी त्यागू न घडे कर्माचा ऐशियाही करू म्हणती तयाचा आग्रहोची उरे. तिष्ठत्त कर्मकृत कार्यते हे वशक कर्म सर्व प्रकृती जैर्गुणे यत्किंचित कर्म रूपतेपासून विरक्तता. जोपर्यंत म्हणजे त्याच्याच माऊलींच्याच वव्या सांगायचं म्हटलं तर मूर्ती लावणी देहाची आणि हा गा सव्यसाची मूर्ती लावणी देहाची खंती करती कर्माची ते लावणी. त्यामुळे कर्म सोडून जाऊ शकत नाही. म्हणजे चिखलातनं मुक्त व्हायचं असेल तर चिखलाला लाता मारून उपयोग म्हणजे चिखलाच्या दलदलीत अडकलाय आणि
त्यातनं मुक्त व्हायचं म्हणतोय. मग चिखलालाच क्रोध करून त्रास देऊन त्यातनं मुक्त होता येईल का? नाही नाही. मला चिखल आवडत नाही म्हणून त्यातनं मुक्त होता येईल का? नाही येणार. मला चिखल आवडत नाही म्हणून नाही, त्याच्याकरता प्रयत्नच करावा लागेल की कर्मातनं मुक्ती कसं होता येईल, नाही का? आणि त्याच्याकरता जो झालेला प्रयत्न आहे ना, तो प्रयत्न कसा होईल म्हटले, हेच एकमेव एक साधन आहे की कर्मातनं मुक्तीचं एकमेव एक साधन काय की निष्काम कर्म. कोणतं कर्म? निष्काम कर्म. कर्मातनं मुक्तीचं साधन म्हणजे ते पुढं ज्ञानच आहेच. हे ज्ञान काय वस्तुतंत्र कर्तृतंत्र नाही आहे, त्यामुळे इथे तो विषय बोलण्याचा होत नाही. हे वस्तुतंत्र आहे ना ज्ञान, पण कर्तृतंत्र असणाऱ्या गोष्टीबद्दल उपदेश करावा लागतो. तिथं आपण करण्यामध्ये स्वतंत्र असतो, त्यामुळे तिथं आपल्याला बोलता येतं बाबा हे करावं लागतं. मग निष्काम कर्म करायचं असेल तर काय करावं? सकाम नाही तर कसलं कर्म? निष्काम. निष्काम कर्म. आपल्या हातात जे आहे ते आपण करत राहावं, हातात नाही त्या गोष्टी करा. मग कर्म पण निष्काम नाही, उपासना ही निष्काम. काही लोक उपासना ही सकाम करतात, नाहीत का करणार? चांद्रायण व्रत. कसलं व्रत? म्हणजे चंद्र जो आहे तो जसा मावळतेच्या दिशेला जायला लागेल तसं जसं हळूहळू आपण ग्रास कमी करत जाणं. ते काही तुम्ही करू नका म्हणजे झालं. पण त्याच्याकरता काही एक हे आहे, साधन आहे, ती मार्गदर्शन आहे. कोणाच्या तर मार्गदर्शनात करावं, आपण स्वतःहून करू नाही. हां, चांद्रायण व्रत आहे. ते चांद्रायणादीनी कशा करताय म्हटले उपासना आहे. उपासना आणते चांद्रायण व्रत. काहीतरी अपेक्षा करून नैमित्तिक, नाही का? काय अपेक्षा केलेली आहे की मला हे प्राप्त व्हावं तेव्हा, असे काहीतरी साधन आहे. तो कोणताही याग करताना सोमयाग आहे, ज्योतिष्ठोम यज्ञ, स्वर्गादीच्याची प्राप्तीची ज्योतिष्ठोम. स्तोम म्हणजे काय तर सामवेद आहे, त्या सामवेदाद्वारा जी स्तुती केली जाते त्याला स्तोम म्हणतात. ते त्रिव्रत स्तोम आहे, पंचशत्रो स्तोम आहे, सप्तश स्तोम आहे, 21 स्तोम आहे आणि त्याला स्तोम म्हणतात. जी सामवेदाद्वारा स्तुती केली जाते त्याला स्तोम म्हणतात, बरं का? आणि ते स्तोम त्याचे पुढे जाऊन त्याला ज्योतिष असं नाव आहे त्याचं. आणि ही सोम नावाची एक वेली आहे, त्या वेलीच्या आधारे ते याग केला जातो, त्याला प्राधान्य दिलं जातं म्हणून त्याला सोमयाग म्हणतात. त्याला ज्योतिष्ठोम म्हणतात. काय म्हणतात? ज्योतिष्ठोम. याच्याद्वारा काय प्राप्त होऊ शकतं? ज्योतिष्ठोमाचे स्वर्गाची रूप ज्योतिष्ठोमादी यज्ञ सकामतेनं केलेले कर्म आहेत, नाही का? म्हणून हे सकामतेनं, उपासना ही सकामतेनं करू शकतात. काही लोक उपासना देवाची भक्ती केली, मला काहीतरी मिळावं. बरेच लोक म्हणतात हां, असं काही ठिकाणी मी गेलं, हां हे पारायणाचं काहीतरी फळ मिळालं बरं का, एवढं मिळालं बरं का, एवढं मनात काहीतरी धारणा करून त्या ठिकाणचा जो केला जातो संकल्प आहे, नाही का महाराज? मग ते नको आहे. निष्काम कर्म, निष्काम उपासना, कर्म उपासना, निष्कामतेचा भाव जेव्हा अंतकरणामध्ये धारण करून जेव्हा आपली प्रवास होतो, कर्म सोडून तर नाही, आत्मज्ञान निकी जाऊ निश्चिती नाही निकी तव नोहावी यागादिक उदासी. मग जे यागादिक करायचं आहे ना, वर्णन काय आहे? यज्ञदान तपादिकी कर्मे जी आवश्यक आहे ते न सांडावी पांतिके पावली. जसे यज्ञ दान तपादिक हे कर्म आवश्यक आहेत, ते पांतिके न सांडावी पांतिकी पावली. जसे एखादा चालायची इच्छा करतोय आणि घरात पावलं ठेवायचं म्हणतोय, तर त्याला चालता कसं येईल? तसंच इच्छा आहे, अभिलाषा आहे, तोपर्यंत यज्ञादी क्रियांचा निवर्तता होत नाही. आणि तसा बुद्धिभेद पण कोणी करू नये की बाबा सगळं सोडल्यावर हे मिळेल, नाही म्हटले. हां, त्याच्या आपोआप सुटेल कसं याचं उपनिषदामध्ये वर्णन केले. कुर्वण्येवे ही कर्माणि जिजी विशिष्यत समहा एवं त्वयि नान्यते येतोस्ति न कर्म लिप्यते नराहा. कुर्वण्य इह कर्माणि जिजी विशिष्यत सम. 100 वर्ष जगण्याची इच्छा करा, कर्म कर. कसं कर्म? एवं त्वयि नान्यते येतोस्ति न कर्म लिप्यते नरे. कर्मापासून निर्लिप्त होण्याचं अन्य कोणतं साधन नाही. याच्याकरता काय करावं लागेल? फक्त एकच आहे, ईशावास्यमिदम सर्वम यत्किंच जगत्याम जगत्तेन तक्तेन म्हणता मागृह कस्य सिद्धनम. ईशावास्यमिदम सर्वम जगत हे ज्ञान झाल्यानंतर ज्ञानोत्तर कर्माचा विषय बोलायला लागेल. नुकतं कर्म नाही बरं. कसलं कर्म? ज्ञानोत्तर. मागृह कस्य सिद्धनम.
तेन त्यक्तेन भुंजिता, त्यागपूर्वक, तेन त्यक्तेन, कोणतं त्याग? ज्ञान प्राप्त झाल्यावर प्राप्त असणारं वैराग्य. वैराग्य अगोदर आहेच, त्या वैराग्य आहे म्हणून ज्ञान आहे. आणि वैराग्यतेनं काय झालं? ईशी वास्यम, सर्वत्र व्याप्त परमात्म्याचा अनुभव जर आलाच असेल तर त्यामुळं काय झालं? लौकिक विषयांचा आपोआप त्याग झाला का नाही सांगा? लौकिक विषयाबदली प्रवृत्ती थांबली का नाही सांगा? त्याचं ज्ञानानंतर काय झालं? त्याच्या ज्ञानानंतर इंद्रियांचा जे वासनेचा क्षय संकल्पाही वरी नये मन, असं झालं की नाही? मग त्याचं जर तसं झालं असेल त्या अवस्थेमध्ये तर हा एक प्रकारचा लौकिकातल्या दृष्टीनं त्याग आहे. लौकिकाच्या दृष्टीने काय आहे महाराज? त्याग आहे. अलौकिकाच्या दृष्टीने त्याग आणि स्वीकाराचा विषय होत नाही, पण लौकिकाच्या दृष्टीने काय वाटतं? अहो किती मोठा तुम्ही त्याग केला, किती मोठा त्याग केला. लोक सहज म्हणतात की नाही बाबा. का? कारण ज्याला ज्ञान झालेलं आहे तो त्या व्यापकत्वाची दृष्टी अंतकरणात घेऊन त्याचा व्यवहार जेव्हा होतो नाही का, म्हणून ईशावास्यमिदं सर्वम यत्किंचित जगत्याम जगत तेन त्यक्तेन, त्या ज्ञानरूपी त्यागाद्वारा काय झालं? भुंजिता, म्हणजे आपलं पालन करावं. त्यक्तेन भुंजिता, याला म्हणतात ज्ञानोत्तर भक्ती, ज्ञानोत्तर कर्म. त्यक्तेन भुंजिता, मागृध कस्य स्विद्धनम, मागृध, मा म्हणजे नको, घृद आसक्त पूर्णता, कस्य स्विद्धनम, कोणाचं धन आहे हो? धनाच्या बाबतीत म्हणतात कस्य स्विद्धनम, उपनिषद सांगतात. मग अशा प्रकारचा ज्ञानाचा बोध घेऊनच मग काय करावं? काय करावं? कुर्वण्ये वि कर्माणि जिजी विशेषतः समाहा एवं त्वयि नान्यते तो असती न कर्म लिप्यते नरे. कर्मापासून निर्लिप्त होण्याची अन्य कोणती साधनता असू शकते? म्हणून काही लोकांचं असं वर्णन गीतेमधला श्लोक आहे, कर्मण्य कर्मय पश्यत अकर्मणीच कर्मय सबुद्धिमान मनुष्येषु संयुक्त कृष्ण कर्मकृत. पहिल्यांदाच देवाने सांगितलं बाबा विद्वान, मोठमोठ्या विद्वानांना सुद्धा कर्माची व्यवस्थितता अजून कळालेली किम कर्मेती कव्यप्यत्र मोहिता. मोठमोठे विद्वान लोकांना कर्म काय अकर्म काय यातली रूपता कळाली नाही. म्हटले पण कर्मामध्ये अकर्म पाहतो आणि अकर्मामध्ये कर्म पाहतो. सबुद्धिमान मनुष्येषु, तो मनुष्यांमध्ये बुद्धिमान आहे. तुम्ही म्हणाल असं कसं बघता येईल? कर्मामध्ये अकर्म आणि अकर्मामध्ये कर्म कसं बघता येईल? कर्मण्य कर्मय पश्यत अकर्मणीच कर्मय. कर्मामध्ये अकर्मता कशी बघायची ना अकर्मामध्ये कर्म कसं बघायचं, हा जो प्रश्न आहे ना याचं उत्तर सोपं असं आहे की कर्मामध्ये अकर्मता बघणं म्हणजे कर्म व्यवहारात करत करत निष्काम कर्म करत राहणं हेच अकर्मतेचं लक्षण होऊ शकतं. आणि अकर्मामध्ये म्हणजे स्वाभाविक त्याग करायचा पण इच्छा अजून काही संपलेल्या नाही आहेत, याच्यामध्येच जे अकर्म पाहत आहेत. कर्मामध्येच अकर्म पाहणं, अकर्मामध्येच कर्म पाहणं, बरोबर ना? सबुद्धिमान मनुष्यशु, तो मनुष्य बुद्धिमान आहे. म्हणजे काय, काही लोक त्यागाला आम्ही त्याग केला या म्हणण्यामध्ये कर्माचा काय केला? त्याग केला. मग कर्माचा त्याग केला पण मनात जर इच्छा अभिलाषा असतील तर म्हणून हां हो बघा आता कसं आहे बघा की कर्म तर करतायत पण ते कर्म अवस्थेमध्ये सुद्धा निर्लिप्त अवस्थेत आहेत. मग कर्मामध्येच अकर्मतेचा भाव, बरोबर, आणि अकर्मामध्ये कर्मतेचा भाव. अकर्म म्हणजे मी सोडतो सगळं, मी करणार नाही, मला काय नको, मी इकडं, हे मला त्रासदायक आहे, हे असं जर म्हणायला लागला कर्माच्या बाबतीत तर खरा कोण त्यागी नाही का? सोडणं म्हणजे काय, मी माझी ऐसी आठवण, ही सगळी व्याख्या तिथं बऱ्याच प्रकारे लागतील. पण तो भाव म्हणजे कर्मामध्ये अकर्म आणि अकर्मामध्ये जो कर्म बघतो सबुद्धिमान नाही का? ह्याचा अर्थ आहे की बाह्यमध्ये त्याग नको आहे का? बाह्य पण त्याग पाहिजे, काय हरकत नाही, थोडासा वैराग्य उपरतिविवेक पाहिजे, पण खऱ्या अर्थानं आत्मज्ञही काय पाहिजे? निरासक्त अवस्था पाहिजे. कोणती अवस्था पाहिजे? निरासक्त, अनुभव. म्हणून तिथलं ते वर्णन आहे. त्यामुळं कर्म सुटत नाही कोणालाही. कर्माची मुक्तता कशी झाली पाहिजे याचं वर्णन करताना म्हणतात, तृप्ती झाली या जैसी साधने सरती अपैसी देखील आत्मतुष्टी तैसी कर्मे नाही. तृप्ती झाल्यानंतर साधनं आपोआप बाजूला जातात, तसंच आत्मसंतुष्ट ज्ञानाद्वारा अनुभूती आल्यानंतर कर्म नावाची गोष्ट आता ते वर्तते दिसती देही परिते देही ना
माझे ठाई. त्यांच्या हातनं जरी कर्म घडत असली तर ते कर्मामध्ये बद्ध होत लिप्त नाहीत. त्यामुळे निर्लिप्त अवस्थेचा अनुभव आहे तिथं. बरोबर ना महाराज? अशा भावतेची रूपता निष्काम कर्म रूपता सांगायला लागलं. आणि निष्काम कर्म निष्काम उपासनेच्या पुढे गेल्यानंतर तिथं जी ईश कृपा आपल्यावर, कोणती कृपा? ईश कृपा आहे. कारण तिथंच ईश कृपा आहे महाराज. पहिली कृपा कुठली? ईश्वर कृपा. ते 9 असाधारण कारण सांगितले ईश्वर, नाही का? त्याच्यामध्ये कोण आहे? ईश आहे. ईश इच्छा आहे, ईश ज्ञान आहे, प्रयत्न आहे ईश. आणि मग त्यामध्ये ईश्वरची कृपा होणं. आत्तासुद्धा आपल्याला ह्या अवस्थेला यायला कृपाच आहे. इथपर्यंत पोचायला आपल्याला ही 9 साधारण कारणं आहेतच का नाही? का असाधारण कारणं आहेत? साधारण कारणं आहेतच. ईश कृपा. आणि अशा ईश कृपेकरताची अगोदर झालेली अवस्था आहे. एक असतं की अवस्थेच्या अगोदर त्याला योग मिळवून द्या, योग. आणि मिळालेलं राहून दे, क्षेम. मिळवून द्या योग, मिळालेलं राहून दे, याचं नाव काय? क्षेम. देवाला काहीतरी मिळवून द्या, देवा मला हे जरा कमी आहे, ते कमी आहे, असं द्या. पण आता त्या अवस्थेला स्थिर राहून दे, ह्याचं नाव क्षेम. आता अंतकरण ही शुद्धी आहे, मनही स्थिर आहे. पण त्या मनाची स्थिरता योगिक पद्धतीनं, योग मिळवून द्या असं नाही, तर ती स्थिरता निरंतर राहो याच्याकरताची प्रार्थना असते. तेथे माझी हरी वृत्ती राहो. तिथं माझी काय राहो? वृत्ती राहो. त्या ठिकाणी माझी स्थैर्यता मनाची राहो. तेथे माझी हरी वृत्ती राहो. आता ही वृत्ती राहो तिथे ही कशामुळे झालं? पहिला विवेक वैराग्यच भाव आहे का नाही सांगा? विवेक वैराग्य आहे का नाही सांगा? त्याशिवाय वृत्ती राहो आहे का? म्हणजे आता ईश कृपेच्या रूपतेमध्ये जायचं आहे. ईश्वराची कृपा आहे. ईश्वराची कृपा आहे म्हणून विवेक वैराग्य आहे. संतांच्या कृपेनं, संतांच्या सत्संगतामुळं काय झालेलं आहे? विवेक आलेलंच आहे ना. त्या विवेकाची प्राप्तता आपल्याला झालेली आहे. आणि म्हणून वैराग्य आहे. विवेक वैराग्य, मग समाजषटक, मुमुक्षुता ही रूपतेतनं जात असताना, बरोबर ना, त्या साधनांचा आपल्याकडं स्वीकार असताना मग कोणीही व्यक्ती मागं वळून बघत, एवढी साधनं असल्यावर मागं, कारण वैराग्याचं लक्षणच तसं आहे की मागं न वळण्याकरता वैराग्य आहे, उपरम आहे, नाही का? वैराग्य आणि उपरम ही मागं न वळण्याकरताचे आहेत. विवेकानं बोध झाला, पण वैराग्य आणि उपरम काय आहे? मागं न वळून देत नाहीत. ते मागं वळत नाही माणूस, नाही का? आणि शमदम पण कशा करताय? मागं न वळण्याकरताच आहे ना. मन निग्रह आणि इंद्रिय निग्रहांचं कशा करताय? मागं न वळण्याकर. तितिक्षा ही क्रियाशीलतेची इच्छा, पण ती सुद्धा दुःखाशिवाय सहन करता आलं पाहिजे. नाहीतर मी सगळं सहन करतोय, आत्तापर्यंत ऐकून घेतलं असं जर म्हणत असला तर ऐकून घेतलं म्हणजे त्याला त्रास झाला, मग कष्टाशिवाय सहन करण्याची तितिक्षा नावाची गुण कशी येईल? बरोबर ना? त्यामुळे तितिक्षा ह्या अवस्थेला स्थिर ठेवण्याची साधनता आहे. ही साधनता आपल्याकडं झालंच तरीसुद्धा बरं का महाराज, सद्गुरूची भेट करून देण्यापर्यंतचा प्रवास आहे तो सहजासहजी एवढा सहज नाही आहे, नाही का? ही साधनं करताना जी आपल्याला त्रासता दुःखता असेल, या अवस्थेमध्ये स्थिर राहण्याची साधनता असेल, ती सहजासहजीची आहे का महाराज? मग भक्त काय करतो? उपासनेवेळीही देव त्यांना आठवतो, कर्माच्या वेळीही देव त्यांच्या आठवणीत आहे, ज्ञानाच्या प्राप्तीपर्यंतही देव त्यांच्या आठवणीत आहे, ज्ञान झाल्यानंतरही देव त्यांच्या आठवणीत, नाही का? ईश्वर कुठं आहे? नाही का? ईश्वर कुठं आहे? पण कर्माच्या अवस्थेमध्ये प्रतिमेतला अवतार बघतात, प्रतिमेतला देव. क्रम कसा आहे? प्रतिमा, नाही का? प्रतिमेचं स्वरूप असेल, दुसरं स्वरूप सगुण स्वरूप आहे, तिसरं स्वरूप कुठलं आहे महाराज? नाही का? प्रतिमेतलं स्वरूप, सगुण स्वरूप, ईश्वर स्वरूप, ब्रह्मस्वरूप, नाही का? जे जे तुम्ही ज्या रूपामध्ये ते तशा रूपामधलं आपल्याला ते दर्शन हळूहळू आपण त्या दिशेने जातो. लगेच काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल होत नाही आपल्याकडं. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल लगेच होईल का महाराज? अहो साधना आहे, असं तसं नाही. त्या आणि साधनेच्या द्वारा आत्मा हा विठ्ठल जाणून घ्यावा लागतो, ज्ञानाच्या द्वारा, बरोबर ना? आणि मग ती ज्ञानाची करताची जी क्रमता आहे. मग वैराग्य आहेच. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा
वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत, हे वैराग्य आहेच. हा विवेक आहे. हे काय आहे? विवेक आहे. आणि त्या विवेकाच्या आधारे वैराग्य आहे. तेथे माझे आरी वृत्ती राहो आणि तेथे माझे अर्थ नको देवा. पुढं वैराग्याची रूपता, विवेक वैराग्य पुढे सांगितलं, तेथे माझे अर्थ नको देवा. मग कुठे राहो? तेथे माझे हरी वृत्ती राहो. कारण सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. कारण ती दिशा एकदा पकडले ना की त्याच्या दिशेचा प्रवास आहे. तो प्रवास करत असताना, एकदा विवेक वैराग्य परिपूर्ण अंतकरणामध्ये असताना त्याची आधारता घेऊन आपला व्यवहार आहे. कोणाचा आधार घेऊन व्यवहार आहे? त्याचीच. तो काय करेल से तारेल. तारसी तरी तारी अथवा मारी जवळी घरी अथवा दुरी घाली संसारी अथवा नको शरण आलो नेपतेपणे भाव आणि भक्ती कैस नेणे मतिमंद बुद्धी सर्वज्ञाने बहुरंको निरंकावणे. मग काय तुला जे करस दा, कारण शरण आलो नेणे ते पण ही भक्त भावत आहे ना, भक्ताची रूपत आहे. त्यामुळे त्या अवस्थेतनं भक्त दृढ अधिकारीच्या रूपतेने धारणता करून मग भक्तीची रूपताच अशी आहे. तुका म्हणे भक्ती सुखरूप आदियंती. आता निमित्त मात्र फक्त बोध आहे. बोध केवढा आहे? काना वचनाचे भेटीच आहे. आता सरसीचं वगैरे नाही का. मग तेथे माझी हरी वृत्ती राहो, तिथं वृत्ती स्थिर राहो. ती वृत्ती म्हणजे काय आहे? वृत्ती नावाची गोष्ट काय आहे? वृत्ती ही प्रेम लक्षणा ज्ञान लक्षणा दोन्ही रूपात घ्या. प्रेम लक्षणा ज्ञान लक्षणा. जेव्हा प्रेम लक्षणा ही सामान्य भक्तीतला अर्थ नाही आहे, त्याच्यामध्ये सातू परमप्रेमास्पदा आता तो भक्ती व्याख्या सातू अस्मिन परम प्रेम रूपा हा अमृत स्वरूपाच. आणि एकदा का ती अनुभूती आली की यल्लब्ध्वा पुमान सिद्धो भवती अमृतो भवती तृप्तो भवती. सिद्ध होतो, अमृतमय होतो, तृप्त होतो. न किंचित वांछती न सोचती न द्वेष्टी न रमती नोत्साही भवती. ती प्रेम लक्षणा भक्ती आहे. आणि त्याच्यामध्ये पुन्हा ज्ञान लक्षणा अविद्येच्या निवृत्तीकरताची जी वृत्ती रूपता तयार करायची त्याला ज्ञान लक्षणा भक्ती. आणि जिथं प्रेम लक्षणा भक्ती आहे, कल्पित रूपता धारण करून नाही का जी भक्ती रूपता अनुभवायची आहे, ती अनुभवताना सानकामय माना, कामनायुक्त नाही आहे. फलरूपत्वात स्वयंफलरूपत आहे, स्वतः अनुभव रूप आहे, ती आनंद रूप आहे. आणि तिथली अवस्था सम आहे. समचरण दृष्टी विटेवरी साज. जसा तो विटेवरती आहे, तो विटेवर असतानाही दोन्ही रूपात घ्यायचा आहे. प्रेम लक्षणेनं भक्ती बघायची आहे भक्तीच्या दृष्टीने, आणि ज्ञान लक्षणेनं ब्रह्मरूपतेचा अनुभव. सगुण आणि निर्गुण दोन्ही रूपात. तटस्थ लक्षण आणि स्वरूप लक्षण दोन्ही रूपात. तटस्थ लक्षण हे आहे विटेवरी साजरी. समचरण आणि समदृष्टी. समचरण समदृष्टी. चरण सम आहेत, दृष्टी सम आहे. मग हे दोन्हीही तटस्थ लक्षण पण घेऊ शकते. तटस्थ लक्षण म्हणजे तटस्थ लक्षण असं त्यांचं का म्हटलं असतं? कारण पहिल्या अवतारामध्ये देवाची चरणता कशी होती सांगा. मागल्या अवतारामध्ये गोकुळावणी झाला येता पुंडलिकाच्या भावार्था. मग मागल्या अवतारामध्ये देवाचे चरण कसे होते? देहुडा चरणी त्रिभंगी देहुडा ठाण मांडोनिया भाई कल्पद्रुमा तळी वेणू वाजवत जाय. आणि तेच रामावतारामध्ये एक पाय पुढं असं होतंच का नाही सांगा. म्हणजे काय आहे हे तटस्थ लक्षण. पण समचरण जिथं आहेत विटेवरी ज्याची पाऊले समान असं जे चरण आहे ती कुठं आहे? विटेवरती आहे. मग तिथं वृत्ती का राहो? कारण ते स्वरूप कसं आहे? विटेवरी नीट आनंदाचा कंद. आता चरणाचं दुसरं एक रूप स्वरूपत्वेने देतं काय? स्वरूपाचं देतं काय असं एक वर्णन केलेलं आहे. चरण समचरण नाही का ज्ञान लक्षणेनं. पण प्रेम लक्षणानं घ्यायचं म्हटलं, सगुणातनं घ्यायचं असेल तर विटेवरचे दोन चरण जे आहेत ते सामान्य नाही आहेत नाही का. कमळ चरण कमळ दळू रे भ्रमरा. चरणरूपी कमळ आहे आणि तिथं भ्रमर नावाचा मन नावाचा भ्रमर तिथं स्थिर होऊ शकतो. सांडितो अवगुण रे भ्रमरा. आणि त्यामुळे त्या परमात्म्याचा अनुभव तो घेऊ शकतो त्या वृत्तीद्वारा. आणि ती वृत्ती मग तर तिथं राहो ही त्यालाच विनंती करायचं. तेथे माझी हरी वृत्ती राहो. मग काय आहे? अनेक नलगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. अनेक माईक पदार्थ माझ्याकडं नको आहेत, त्या ठिकाणी माझे अर्थ नको. टाईम झालेला नाही ना अजून? अनेक नलगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. माईक शब्द हा हेतुगर्भ विशेषण आहे.
माईक शब्द हा कसलं विशेषण आहे? हेतुगर्भ विशेषण. कारण का नको असा जेव्हा प्रश्न येतो, का नको असा प्रश्न आला तर हेतुगर्भ विशेषणाचा वापर केला. हेतू पुरस्सर आहे, हेतू आहे. माईक शब्द बोलल्या बोलल्या कळालं ते माईक आहे म्हणून ते नको, ते माझे अर्थ नको दे. हेतू आहे. काय हेतू आहे? माईक आहे म्हणून. शास्त्रीय परिभाषा जेव्हा आम्ही बोलताना चित्यांकुराधिकम कर्तृजन्यम कार्यत्वात घटवत, घटाप्रमाणे कर्तृजन्य कार्यत्वात जेव्हा ईश्वर सिद्धी न्यायशास्त्रकार करतात ते क्षित्यांकुराधिकम पृथ्व्याधिक आहे, कर्तृजन्य कोणत्या ना कोणत्या कर्त्यापासून जन्य आहे, कारण कार्यत्वात कारण त्याला कार्य देतात. त्याला न्यायघटित भाषा म्हणतात. कारण द्यावं लागतं, हेतू आणि त्याचं साध्य. हेतू आणि साध्य याला कार्यकारण म्हणतात. यत्र यत्र धूमस्तत्र वन्नी ती सहचार्य नियमो व्याप्ती. व्याप्तिग्रह झाल्यानंतर वन्नीव अयम पर्वतो वन्यवान, पर्वतो वन्यवान धूमवत्वात हे हेतू द्यावा लागतो. पर्वत वन्नीवाला आहे कारण तो धूर दिसतोय म्हणून हेतू दिसला नाही का. हेतुयुक्त काय आहे? हेतू म्हणजे कारण, त्याला कारण दाखवावं लागतं आणि ते विशेषण आहे. माईक आहे. कशाचं विशेषण आहे? पदार्थांचं विशेषण माईक शब्द आहे. अनेक नलगे माईक पदार्थ. पदार्थ हे आहे त्याचं विशेषण कोण आहे? माईक शब्द. हे माईक पदार्थ आहेत त्यामुळं नको. माईक पदार्थ कोण आहे? अनेक नलगे माईक पदार्थ. या शब्दानं काय केलं असेल महाराज? अन्य माईक पदार्थ कळाले, त्याबरोबर ज्याच्या ठिकाणी वृत्ती स्थिर राहो तो माईक नाही हे पण कळालं नाही का. ज्याच्या ठिकाणी वृत्ती स्थिर राहो, बरोबर ना महाराज, तो माईक नाही हे पण कळालं. कारण तेथे माझी हरी वृत्ती राहो. अनेक नलगे माईक पदार्थ, अनेक माईक पदार्थ नकोत असं का म्हटले? हे म्हटल्यामुळं काय झालं? हा माईक पदार्थ अनेक आहेत आणि तो माईक नाही आहे, त्यामुळे तिथं राहो, तिथं राहायला नको नाही का. मग तो माईक आहे का हो महाराज? तो माईक नाही आहे. तो माईक नाही आहे म्हणून तिथे वृत्ती राहो. कारण माईक जे आहेत, माईक म्हणजे काय? मायाजनित, मायारूपत्वेनं. आणि मायेची स्वरूपता काय आहे? अघटित घटना पटीसी माया असं घ्या. अज्ञान रूपतेनं प्रतिमान असणारे विवर्त रूपात. आता हे जर जास्त खोलवर जायचं म्हटलं तर अनावृत्त विवर्त, आवृत्त विवर्त, विवर्ताचे अध्यस्त अनादस्त नाही का, अनावृत्त विवर्त आहे. विवर्त रूपतेचं उदाहरण मृत घट, माती नाही का, मातीवाला काय आहे? घट, मातीयुक्त घट आहे. हे आपण विवर्ताचं उदाहरण देतो नाही का महाराज. आणि काय देतो? हां, सुवर्ण अलंकार. पण तुम्हाला सांग का, काही सत मानणारे, सत्सत्ता मानणारे किंवा द्वैत मानणारे जे, त्यांच्या दृष्टीनं परिणामाचं उदाहरण आहे. कशाचं उदाहरण आहे? परिणामाचं. दही हे विकृत, दही जे आहे दुधाचं काय झालं? दही हे परिणाम आहे. हा अव्याकृत नाही का. त्याचं वर्णन करताना बघा कसं वर्णन केलं आहे की व्याकृत म्हणजे विवर्त परिणामामध्ये पण अव्यावृत्त विवर्त असं नाही म्हणलेलं. अव्याकृत विवर्त, अव्याकृत परिणाम आणि व्याकृत परिणाम, विकृत परिणाम, अविकृत परिणाम आणि विकृत परिणाम हे दोन रूपता ते म्हणतात. अविकृत परिणामाचं उदाहरण कोण आहे? तर घट आणि माती. अविकृत परिणाम ते मानतात सत्वाले. पण तेच आपण वेदांतामध्ये काय म्हटलं जातं? अव्याकृत विवर्त आणि व्यावृत विवर्त. म्हणजे अध्यस्त, अनाध्यस्त विवर्त आणि अध्यस्त विवर्त दोन्ही रूपात आहे. अध्यस्तयुक्त विवर्त आहे, हे अनाध्यस्त विवर्त आहे. सोपा विषय आहे की दोरीवर सर्प प्रतीतेला येतो, दोरीला झाकून सर्प प्रतीतेला येतो. दोरीचं ज्ञान होत का झालंय सांगा? दोरीला झाकून सर्प प्रतीतेला येतो आणि इथं घट मातीला झाकत नाही का? झाकतो? घट मातीला झाकत नाही आहे. सुवर्ण, सोनं जे आहे अलंकार बनल्यानंतर अलंकार सोन्याला झाकत नाही आहे. त्यामुळं अनावृत विवर्त आणि आवृत्त विवर्त असं दोन शब्द आहे. अनावृत्त विवर्त म्हणजे सुवर्ण अलंकार, मृदघट,
आणि आवृत विवर्त म्हणजे काय? आवृत म्हणजे झाकलंय, ढकलंय, त्यालाच मग रज्जू सर्प, शुक्ती रजत, स्थाणुपुरुष, आवृत विवर्त आहे, नाही का? मग इथं माईक शब्दाची रूपता आपण करताना काय करेल? माईक म्हणजे काय? विपरीत प्रतीती. बरं, ती माया ही त्याच्याच अधिष्ठानावर प्रतीतीला आहे. ती मायेची स्वतंत्र सत्ता नाही आहे. त्या मायेला स्वतंत्र सत्ता नाही आहे. स्वतंत्र मायेची सत्ता नाही. मातीला स्वतंत्र, घटाला स्वतंत्र अस्तित्व नाही, मातीचीच अस्तित्व आहे. त्यामुळे मायेला स्वतंत्र सत्ता नाही, त्या अधिष्ठानावरच आहे. पण विपरीत आहे, मग तिथं अपेक्षा काय करायची? त्यामुळं दुःख आहे. त्यामुळं अज्ञानामुळंच काय आहे? दुःख आहे. दुःखाची शिराणी ते दुष्यंत जणी जोडदेस, दुःख रूपता तिथे. म्हणून इथं 3 शब्द समजून द्यायचे: सदरूप, चिद्रूप आणि आनंदरूप. सदरूप, चिद्रूप, आनंदरूप ब्रह्म आहे आणि माया तशी नाही आहे. मग कशी आहे? त्याच्या उलट. माईक पदार्थांपासून प्राप्त होणारं दुःख कसं आहे? मग दुःखरूप, जडरूप आणि कसे आहे? असदरूप. दुःखरूप, जडरूप, असदरूप. ह्या अभंगात ते आले का? ह्याचं वर्णन आपण करू. अभंगात आले का महाराज? दुःखरूप आलेच की, दुःखाची शिराणी. माईक, माया ही दुःखरूप आहे. माईक पदार्थ दुःखरूप आहेत, ठीक आहे. मग असद आहेत हे कशावरून ओळखायचं, नाही का? माईक शब्दामध्येच असद शब्द आहे. माईक शब्दच असद शब्दाचं रूपत आहे, बरोबर ना? अनेक नलगे माईक पदार्थ, ही तर असत आहे, दुःखरूप आहे. आणि तिसरी कुठली गोष्ट राहिली? जड. जड म्हणजे न जाणणं, बरोबर ना? जड म्हणजे काय? न जाणणं. म्हणजे जड असतं ते विनाशशील असतं. उत्पत्ती नाश त्याच्यामध्ये आहे. जे जे कर्मधर्म नाशिवंत, नश्वर असणारी गोष्ट. म्हणजे मायेमध्ये 2 गोष्टी घेऊ शकता. माया जड ही आहे, माया ही असत ही आहे. त्याच्याबरोबर दुःखरूपी आहे, दुःखाची शिराणी. हे 3 रूपता आहेत. म्हणून नको, पण ते माझ्या हरी वृत्ती राहो, याचा अर्थ त्याच्या उलट त्याच्यामध्ये. मग काय आहे त्याच्यामध्ये? तो सद्रूप आहे, तो चिद्रूप आहे, तो आनंदरूप आहे. म्हणून समचरण दृष्टी विटेवरी साजरी, ते माझी हरी वृत्ती राहो. वृत्ती म्हणजे अंतकरण. अंतकरणाचा भाव तिथं माझा राहो. अंतकरण वृत्ती जी आहे ती आनंद रूपा वृत्ती. बिंबभूतो, केवळ बिंबभूत आनंद आहे, प्रतिबिंब आहे थोडंसं. आनंदमयी कोशामध्ये फरक काय आहे? स्वरूपांमध्ये आनंदमयी कोशामध्ये फक्त प्रतिबिंब आहे, आनंदमयी कोश. आणि पुण्य असेल त्यावेळेस त्याचा अनुभव येतो, पुण्य नसेल की सुप्त, झोपतो. त्यामुळे आनंदाचा अनुभव अशा प्रकारे आनंदमय कोश, बरोबर ना? पुण्य भोगे भोग शांतो निद्रारूपेनं लियते, असं वर्णन आलेलं. म्हणून सो आनंदमयो नात्मा चैतन्य वर्जनात. तो आनंदमय जे आहे ना, तो बिंबभूत सो आनंद, प्रतिबिंब रूप आहे, पण बिंबाची बरोबरी करू शकत नाही. कुणाची बरोबरी करू शकत नाही? बिंबाची बरोबरी कसा करेल? नात्मा, तो आत्मतत्वाची रूपता आनंदमय कोश पण होत नाही, प्रतिबिंब रूप आहे. पुण्य आहे तोपर्यंत पुण्य का म्हटलंय तिथं? कारण कर्मफळाचा भोग द्यायची अवस्था जिथं प्रतितीला येते तिथंच त्या प्रकारचा भाव तयार होतो, बरोबर ना? आपल्याला सुख, आपल्याला आनंद, आपल्याला रूपता ही ज्ञानानं प्राप्त व्हावी का पुण्यानं मिळावी? काय म्हणणं आहे? पुण्यानं पण मिळतं की, पुण्यानं पण आनंद मिळणार, पुण्यानं पण सुख मिळणार, पुण्यानं पण आपल्याला चांगल्या उत्कृष्ट अवस्था मिळणार. मग तुम्हाला पुण्यानं पाहिजे का ज्ञानानं पाहिजे? पुण्यानं काय हो, जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंतच. एकदा पुण्य संपलं की मग तर या पुण्याची पावटी सरे. आणि मग मग ती वर्णन आहेच, अमरपणाची ओटी होते आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोका. त्यामुळं इथं ज्ञानानंच मिळावा. आणि ज्ञान नसल्यामुळंच आपण साधनांनी अनुभवाची इच्छा करतो, आनंदाची इच्छा. साधनांनी इच्छा करतो आनंदाची. साधनांनी आनंदाची इच्छा म्हणजे काय? साधन म्हणजे ज्ञानरूपी साधन नव्हे बरं का. अन्य साधनांच्या द्वारा म्हणजे इंद्रिय साधनाद्वारा अनुभवाची, आनंदाची, विषयांची इच्छा करतो. विषय ओढी भुलले जीव, आता कोण करील यांची कीव, असं वर्णन.
साधना अभाव जिथं स्वयं आनंद रूपता आहे, ती आनंद रूपता कोणाचं स्वरूप आहे? ती ब्रह्म्याचं स्वरूप. जिथं साधना अभाव आहे म्हणून तो ज्ञान स्वरूप आहे. विज्ञानम आनंदम ब्रह्म आणि सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म, 3 संलक्षण झाले. तो स्वरूपत्वेनं आनंद रूप आहे. त्या आनंदाला बोध काम करतो का म्हटले? बोध फक्त एकच काम करतो, अज्ञानाचं निवर्तन करतो. म्हणजे अज्ञानाच्या हटवण्याकरताचं कामाचं आहे बरं का. अनुभव आपणच घ्यायचा आहे, स्वतः घ्यायचा आहे. जसं साखर आहे, साखरेची गोडी दुसऱ्याला अर्पण करणारा तिसरा कोणीतरी लागतो का? साखरेची गोडी दुसऱ्याला अर्पण करायला तिसरा कोण लागतो का? नाही लागत. याचा अर्थ आहे साखर स्वतंत्र आहे. काय आहे? साखर स्वतंत्र आहे गोडी देण्यामध्ये, बरोबर. बरं, साखर गोडी देण्यामध्ये स्वतंत्र आहे. त्या साखरेला कोणीतरी गोडी दिली असं पण नाही, आणि त्या साखरेची गोडी तिसऱ्याला कोणीतरी द्यायला लागतो असं पण नाही. ती स्वयं गोडी रूप आहे, तसं स्वयं अनुभव रूप आहे. त्याला तिसऱ्या साधनाची गरज पडत, दुसऱ्या साधनाची गरज पडत. स्वयंमेव अनुभूतित्वात विद्यते नानुभव्यता. अनुभव्यत्व तिथं प्रतीतीला येत नाही, स्वयमेव अनुभूतित्वात. फक्त तिथंपर्यंत अनुभव घेण्याकरताची विनंती, प्रार्थना, त्या अवस्थेपर्यंत सतत जावं ही अभिलाषा, इच्छा पाहिजे. तुम्ही म्हणाल इच्छा आहे, ही अभिलाषा आहे बरं का महाराज, काही हरकत नाही. सदाभिलाषा. कसली अभिलाषा आहे? सदाभिलाषा. त्या अवस्थेपासून निवृत्त जरासा स्पर्श जरी झाला त्या अनुभूतीपर्यंत, तर सतत त्या अनुभूतीपर्यंत राहावं हा भाव. सतत तो बोध, त्या बोधापर्यंत जाण्याचे मार्ग आहेत. एकदा बोध झाला की यज्ञात्वात नाही भूयने ज्ञात्वमो शिष्यते, असं होतंच, काय हरकत नाही. बोधाच्या नंतर काय, पण अन्य शास्त्रकार जेव्हा चिंतन सांगतात, न्यायशास्त्रकार सांगताना पदार्थांचं ज्ञानच सांगतात. पदार्थाचं ज्ञान करून घ्या, मग मुक्त दुःख निवृत्त व्हाल, नाही का. सांख्यशास्त्रकार हेच सांगतात की 25 तत्वाचं ज्ञान करून घ्या, नाही का, मग दुःख निवृत्त होणार. विज्ञानात, नाही का, मूळ प्रकृती, महदादी प्रकृती व्यक्त सप्त षोडशस्तु विकार न प्रकृती न विकृत पुरुष, असं त्याची व्याख्या केलेली आहे. मग ते षोडश विकार न प्रकृती न विकृती पुरुष परमात्मा तो 25वा, तो पुरुष जी 25वा, असं वर्णन केलं नाही. म्हणजे काय, हे 24 तत्वांना जाणून घ्या, मग दुःखातनं मुक्त व्हाल. ना व्यक्त म्हणजे कर्मरूपतेनं मोक्ष, ना अव्यक्त, तिथं व्यक्त अव्यक्त ज्ञ विज्ञानात, न दृष्ट उपाय न अदृष्ट उपाय, व्यक्त अव्यक्त ज्ञ विज्ञानात. जे प्रतीतीला जगत येतं ते व्यक्त आहे, त्याला जी कारण माया ते सांगतात, ती प्रकृती ते नित्य मानतात सांख्यकार, ते अव्यक्त आहे. आणि त्यांच्याही पेक्षा निर्लिप्त असणारा जो आहे तो ज्ञ आहे, म्हणजे पुरुष परमात्मा. पण अद्वैतामध्ये हे काहीच नाही सांगितलं. अद्वैतामध्ये द्वैतच नाही तर काय सांगतात, जे द्वैतच नाही आहे, त्यामुळं अव्यक्त आणि व्यक्त हे काही रूपता नाही. जे व्यक्त आहे तेच अव्यक्त रूपानं प्रतीतीला येत, अव्यक्तच आहे ते व्यक्त रूपानं प्रतीतीला येते. फक्त विपरीत प्रतीती एवढाच भाव तयार केला का सोनेपणा उणे न येताची झाले लेणे. सोन्याला उणेपणा न येता सोनं लेणं होतं, तैसे नाही का अंगे जया. याची व्याप्ती करेल तेवढे थोडे आहे बरं का, त्याचं काय एवढं बोललं तेवढं त्याविषयी बोलता येईल. म्हणजे विवर्ताबद्दल, विपरीत वर्त, अधिष्ठानाच्या विपरीत सत्ता अन्यता रूप, विपरीत सत्ता आणि अन्यता रूप. सत्ता एक नाही आहे, ती सत्ता एक कशी मानाल तुम्ही? विपरीत सत्ता आहे का? कारण अधिष्ठानाची सत्ता पारमार्थिक आहे. त्यामुळं जे प्रतीतीला येतं द्वैतामध्ये त्याची सत्ता पारमार्थिक मानता येईल काय? वास्तविक काय आहे? वास्तविक अभेद जरी असला तर कल्पितता सत्य मानता येत नाही. त्यामुळे येरते माईक दुःखाचे जनते नाही अदी अंती अवसान. या जगदरूपतेची प्रतीता तशी आहे, स्वरूप वेगळं आहे. हे जगत प्रतीतीला येतं ते वेगळं आहे म्हणावं का, तर ते त्याच्याच अधिष्ठानामध्ये त्याच्याच सत्तेवरती प्रतीतीला येतं. पण जे आहे ते तूच आहेस हे ज्ञान झाल्यामुळंच
बाकी ठिकाणी वृत्ती नको, तिथं वृत्ती राहो. ज्ञानाच्या ठिकाणी वृत्तीची स्थैर्यता राहो, अज्ञानाच्या ठिकाणी वृत्ती राहायला नको. एवढाच अर्थ समजून घ्यायचा. ज्ञानाच्या ठिकाणी वृत्ती स्थिर राहो, ते माझी हरिवृत्ती राहो. जसं ज्ञानाच्या ठिकाणी ज्ञान लक्षणेनं, तसं प्रेम लक्षणेनं भगवंताच्या चरणावर माझी वृत्ती राहो. कारण तो सत्य तू विठ्ठला. कारण तुझं चरण सम आहे, तुझी दृष्टी सम आहे. जो विटेवरती उभा आहे तो कसा आहे? सत्यज्ञानानंत गगनाचे प्रावरण्य, नाही रूपवर्ण गुण जेते, असं स्वरूप तुझं आहे. तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारोनिया. म्हणजे कीर्तनाचा अभंग आत्ताच सांगितला. पुंडलिक वरदार विठ्ठल.